गुड मॉर्निंग। आज आहे शनिवार आणि आज आमचा गावाला जाण्याचा प्लॅन आहे, म्हणून आज आम्ही गावाला निघालो आहोत। खूप दिवसांनी गावाला जायचा प्लॅन झाला आहे, त्यामुळे खूप एक्साइटमेंटसुद्धा आहे। थोडा प्रवास केल्यानंतर आम्ही छोटासा ब्रेक घेतला। प्रवासामध्ये असे छोटे छोटे ब्रेक घेऊन चहा किंवा काहीतरी खाण्याची मज्जा ही वेगळीच असते, नाही का? अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे प्रवास अजूनच सुंदर वाटतो। आम्ही सँडविच आणि मिसळवर मस्त ताव मारला आणि चहा कॉफी घेतली आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली। काही वेळातच गावात पोचलो। आमच्या गावात हा सोलार प्रोजेक्ट बनवला आहे। आता गावाकडेही अशा नवीन सुविधा पाहायला मिळतात। हळूहळू गावातही बरेच बदल होत आहेत। गावात पोचेपर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता आणि घरी पोचलो तर आमच्या आधीच पाहुणे हजर। हे बघा, वानर मंडळी, आणि या आहेत आमच्या घरच्या गाई आणि शेळ्या। गावाला आलं की सगळ्यात आधी यांना भेटल्याशिवाय दिवस पूर्णच होत नाही बघा आमचा। थोडा वेळ घरी निवांत आराम केल्यानंतर मी आमच्या गावच्या मंदिरात गेले। गावाला आलं की मंदिरात जाणं हा माझ्यासाठी नेहमीच एक खास भाग असतो बघा। आज गावातील दुसरा दिवस सुरू झाला आहे। सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणेच घरची कामे सुरू झाली। तेवढ्यात पाण्याचा टँकर आला, त्यामुळे सगळेजण मिळून घरासाठी रोजच्या वापराचं पाणी भरायला लागले। सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे घरची कामे सुरू झाली। घरातली कामे झाल्यावर आम्ही आमच्या आत्याच्या गावाकडे निघालो। खरंच पावसाळ्यात गावचं सौंदर्य काही वेगळंच असतं ना। जिकडे बघावं तिकडे हिरवागार निसर्ग, शांत शेत आणि मोकळी हवा असते। आत्याच्या घरी पोचताच समोरून हा मेंढ्यांचा मोठा कळप येताना दिसला। त्या अगदी शांतपणे एकामागून एक अशा चालत होत्या आणि धनगर काका त्यांच्या मागे त्यांना हाकत होते। हे आहे आमच्या आत्यांचं घर। गावाकडची घरं, अंगण आणि आजूबाजूचं असं शांत वातावरण मला नेहमीच खूप आवडतं। आत्यांच्या घरी बायोगॅसची व्यवस्था आहे। घरातल्या जनावरांच्या शेणापासून तयार होणाऱ्या गॅसवर घरातला स्वयंपाक केला जातो। आणि हे बघा, आत्यांच्या घरातलं सगळ्यात गोड सदस्य हे छोटंसं वासरू किती निरागस दिसतंय ना। मला तर हे पाहता क्षणीच खूप आवडलं। आत्यांच्या घरी थोडा वेळ छान गेला। त्यानंतर आम्ही ठरवलं की जाता जाता रस्त्यात लागणाऱ्या औंधच्या देवीचं दर्शन घेऊन जाऊया। असं सांगितलं जातं की औंधची यमाई देवी ही जागृत देवस्थान मानली जाते आणि अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने इथे दर्शनासाठी येतात। देवीला आदिशक्तीचं रूप मानलं जातं। विशेषतः नवरात्रोत्सवाच्या काळात इथे खूप मोठी यात्रा भरते आणि दूरदूरवरून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी इथे येतात। अनेक लोक आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर पुन्हा इथे येऊन देवीचा आभार मानतात। त्यामुळे या मंदिराला परिसरात खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे। आजही इथे येऊन दर्शन घेतलं की मनाला खूप शांत वाटतं। आजूबाजूचा असलेला निसर्ग, थंडगार वारा आणि मंदिरातलं हे प्रसन्न वातावरण यामुळे हा प्रवास अजूनच सुंदर झाला। अशा छान आठवणींसोबत आजचा ब्लॉग मी इथेच संपवते। तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय।